सध्या एक मोठी बातमी बघूया। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं कळतंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अखेर झालेला आहे। ज्यासाठी 30 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत होते, देश पेटून उठला होता, ती मागणी अखेर मान्य झालेली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। आता याबाबत विद्यार्थ्यांची काय भूमिका असणार हे पाहावं लागेल। मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला फार मोठं यश, देशभरातील जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते त्यानंतर अखेर आता सरकारनं झुकतं माप घेतलेलं आहे। सरकारने अखेर विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली। दुपारी 2 वाजेपर्यंत काल बैठकीमध्ये वेळ मागण्यात आलेली होती आणि त्यानंतर या संदर्भात सौरभ दास यांनी कालच सांगितलं होतं की दुपारपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होऊ शकतो आणि सरकारने त्याबाबतचा आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदावरून सरकारनं हटवलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, विद्यार्थी यात आता यशस्वी झालेले आहे। सरकारनं अखेर त्यांची मागणी मान्य केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदावरून हटवण्यात आलेला आहे। आत्ताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या 30 दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भात आंदोलन सुरू होतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत इला रामदास यांच्याकडून। प्रशांत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हे मोठं यश म्हणावं लागेल। अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। या राजीनाम्यासंदर्भात काय आदेश काढण्यात आलेला सरकारकडून? महत्वाचं म्हणजे खुद्द धर्मेंद्र प्रधान यांनीच या संदर्भातली माहिती दिलेली आहे। त्यांनी नुकतंच एक ट्विट केलंय। त्यांनी म्हटलं की मी गेल्या 4 वर्षापासून जे बघितलं की शिक्षा सुधाराने समर्पित राहिलाय आणि ज्या पद्धतीने माझ्यावरती आरोप केले त्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा द्यायचा, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। त्यांनी स्वतःच ट्विट करून त्यांनी या प्रकारची माहिती दिल्याची पुढे आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये जर साधारणतः हे सगळं ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी या धर्मेंद्र प्रधानांनी स्वतः ट्विट करून आपण राजीनामा देत असल्याचं सांगितलेलं आहे। महत्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडीमध्ये अत्यंत महत्वाचं त्यांनी स्वतः आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं स्पष्ट केलेलं आहे। नक्कीच या ट्विट मधून तरी आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झाल्याचं दिसतंय। काय त्यांनी या संदर्भात नेमकं म्हटलेलं आहे, त्यांचं ट्विट नेमकं काय? महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः याच्या जर बघितलं त्यांनी स्पष्ट केलंय, मेरे युवा साथियो, माझ्या तरुण मित्रांनो, मी गेल्या 4 दशकापासून अधिक वेळापासून विद्यार्थी, शिक्षक सुधार आणि समर्पित आहे। मी यासाठी सदैव माझा विश्वास आहे सशक्त आणि समावेशी आणि दूरदर्शी शिक्षा व्यवस्था असायला हवी, सशक्त राष्ट्रीय आधारशिला असायला हवी। मी देशातील युवकांच्या आकांक्षांच्या, भावनांच्या आणि त्यांच्या न्यायोचित अपेक्षांचे पूर्णपणे सन्मान करतो। भारतातील युवा पिढी यांच्या स्वप्नाला साकार करण्याकरता मी सर्व माझं जीवन जे आहे, सामाजिक जीवन आणि राजनीतिक जीवन हे या संदर्भात